त्याला पनीर पिझ्झा मागितला होता, पनीर भुर्जी दिली का तर झालं असं. दिवाळीच्या सुट्ट्यांना घरी जायच्या एक्साइटमेंटमुळे रात्री काही झोपच लागली नाही. म्हणून सकाळी लवकर उठलो, पटकन आवरलं आणि तयारीला लागलो. आज ऑफिसमध्ये दिवाळी सेलिब्रेशन होणं होतं. पटकन बॅग पॅक केली. मग माझ्या या सासरला निरोप घेतला. म्हटलं जातो तर मग लालपरी काढली आणि लगेच पोचलो ऑफिसला. सुट्टीला जाणार होतो मग म्हटलं काम उरकून घ्यावं. जेवण केलं, मग थोडा फोटोशूट केला. मग लॅपटॉपला माझ्या म्हटलं तू पण जाऊन ये बाबा भाऊबीजला. आणि मी माझी बॅग उचलली, थेट आपली लालपरी काढली आणि आलो पेट्रोल पंपावर. टाकी फुल केली, किक मारून आम्ही निघालो माहेराच्या दिशेने. 5:30पर्यंत तरी पोचलो वाईच्या कंपाटली घाटात. हा नजारा बघायला मग खरा संघर्ष चालू झाला. वाई सुरू रोडला रस्त्याचं काम चालू आहे. एवढा बेकार रोड आहे, हळद खिळखिळीत झाली. बस्सा बस्सा बाप्पाच्या कृपेने वाईला पोचलो. मग पोचल्या बाप्पाला हात जोडले. थेट आलो पिझ्झा शॉपला. आई आपणसाठी पिझ्झा घेतला. वाईतून निघायला अंधारच पडला होता. मग रस्ता मागं टाकला तरी पण 19 किलोमीटर बाकी होतं. फायनली 8ला पोचलो घरी. घरी पोचलो, आई आपांचा आशीर्वाद घेतला. डायरेक्ट स्लिपिंग गो. तुम्हाला इथपर्यंत पोचला असेल तर लाईक करून जावा. धन्यवाद.